नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी काय? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण गुलकन केबल नेटवर्क पोहोचलेलं आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमधून आपण अनुभवत आहोत माई पुरस्कार सोहळ्यातले धमाल क्षण. कालच्या आणि परवाच्या भागात आपण ते क्षण अनुभवलेले आहेत आणि आजच्या भागात सुद्धा अशीच धमाल आपण करणार आहोत आणि आपल्या सोबत असणार आहे राजहंस. काय रे ऋषिकेश? हे तुमचं नेमकं तांबड्या पांढऱ्या रश्श्याचं प्रकरण तरी काय आहे? म्हणजे जगात दुसरीकडे कुठेच दोन रश्शे नसतात. यांचं बहुतेक एका रश्श्यावर भागत नाही. ते लई मोठं प्रकरण आहे. नको मग जाऊ दे, आपण कार्यक्रम पुढे नेऊ. कारण थोडक्यात आणि तू कदाचित तुमचे महापौर 5 वर्षाची टर्म पूर्ण करतील रे, पण तुला थोडक्यात बोलणं जमायचं नाही. चॅलेंज देऊ नकोस मला तू. एक फाईट देईन मी. काय 4 चौकात एक फाईट देईन वगैरे एवढ्या आमच्याकडे चहात साखर कमी पडली तरी फाईट देतात लोक. हो तसंच आहे ते. आणि तांबडा पांढऱ्याचा संबंध नाही असं जगण्यातलं कुठलंच क्षेत्र नाही. तांबडा पांढरा रस्ता नाही आहे, ही जगण्यातली लोकांची प्रणाली आहे. आता जर अति होते म्हणजे सगळ्या क्षेत्रांची काय संबंध असेल त्याचा? तुला असं वाटत असेल ज्या क्षेत्राचा संबंध असूच शकत नाही ते नाव सांग, मी तुला लगेच जाहीर करून टाकतो. कुस्ती. आता कुस्तीचा काय संबंध आहे? त्यात तर लाल फीत आणि निळी फीत असते ना. त्या काय मैदानात गे प्रत्यक्ष कुस्तीत काय होतं? मारामारीमध्ये, फायटिंगमध्ये कोल्हापुरी माणसाच्या नादाला कोणी लागतच नाही. त्याचं कारणच ते आहे. समजा कोणी जर नडला ना तर एका बुक्कीत नाक लाल तरी होते, नाहीतर घाबरून समोरच्याचा चेहरा पांढरा तरी पडतोय. तांबडा पांढरा. पुढं बोल. कोल्हापुरामध्ये हॉस्पिटलची संख्या जास्त आहे, इथले डॉक्टर्स जगात फेमस आहेत. त्याचं कारण तांबडा पांढरा रस्ताच आहे. आपण एक काम करूया, आता कार्यक्रम पुढे नेऊया, कारण का हा आता वाटेल ते बोलतोय. एक मिनिट, मला सांग, शरीरामध्ये महत्वाच्या पेशी कुठल्या असतात? तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी. तांबड्या पेशी कमी त्यांना तांबडा रस्सा आणि पांढऱ्या पेशी कमी त्यांना पांढरा रस्सा देतात डॉक्टर्स. पेशंट 2 दिवसात बरं होऊन तराट पळत सुट्टे घरी. एवढंच नाही, अगं बच्चनचे जे सगळे पिक्चर गाजले ना, बच्चनचं करिअर सुद्धा तांबडा पांढऱ्या रस्त्यामुळेच झालेलं आहे. अरे बापरे, एक मिनिट. अरे कोणी आहे का इकडे बॅकस्टेजला? याला जरा न्या. नाही, याला न्या आणि सायकेट्रिस्टला दाखवा. एक मिनिट, आता सिद्ध करतो मी. बच्चनचे पिक्चर गाजलेली नावं काढा मला सांग. कुली, नमक हलाल, डॉन, दीवार, वाटेल तेवढी यादी देतो. कपडे कसे होते बच्चनचे? पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि वर तांबडा कोट. काय पटलं की तांबडा पांढरा. आता आपण कार्यक्रम पुढे नेऊया. नाटक विभागाची बक्षिसं जाहीर होत आहेत. सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रदीप मुळे आणि नाटक आहे 2 स्पेशल. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना शीतल तळपदे, कहाणी में ट्विस्ट. सर्वोत्कृष्ट संगीत राहुल रानडे, कहाणी में ट्विस्ट. सर्वोत्कृष्ट लेखक आनंद नाडकर्णी, त्या तिघांची गोष्ट. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संजय मोने, शेवग्याच्या शेंगा. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अमृता संत, तळ्यात मळ्यात. आणि सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटक वाडा चिरेबंदी, जिगीषा अष्टविनायक निर्मिती. तर मंडळी, माई पुरस्कार सोहळा आम्ही कोल्हापुरातून तुम्हाला दाखवतोय आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की कोल्हापूर हा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता आपले तिकडे राजहंस रिपोर्टर आहेत, मला त्यांना विचारायचं. राजहंस, मला असं कळलंय की तिकडे बरेच नेते मंडळी सुद्धा आलेले आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? हो, बरेच नेते मंडळी इथे आलेले आहेत आणि ते एकत्र एका स्टेजवर सगळ्यांना दिसणार आहेत. एकत्र एका स्टेजवर पहिल्यांदाच येत आहेत, काय विशेष? नाही, विशेष काय नाही, इथं एकच स्टेज आहे, त्यामुळे ती तरी काय करणार. एका स्टेजवरती एकत्र येणार आहेत, मग भांडण होणार का चर्चा? ते तुम्हीच बघा. कोण येते? थांबा जरा, थांबा. कसं आहे उघडे जोशी, बुगडे आणि जोशी, काय मुळात उच्चारांपेक्षा विचार महत्वाचे असतात समाजामध्ये. आणि मी इथे का आलो असेल तुम्हाला माहिती आहे का? नाही, माहीत नाही. मी सांगतो, मी एक नवीन संघ स्थापणार आहे. काय म्हणालात तुम्ही? नवीन संघ स्थापणार आहे. संघ स्थापणार आहेत तुम्ही? एवढं मतपरिवर्तन? बघा ना, मला आजपर्यंत कोणी ओळखलंच नाही हो कधी. शी, मग काय मज्जा आहे, कारण तुमचे आणि हवामान खात्याचे अंदाज चुकण्यातच मज्जा आहे ना. तुम्ही हवा युद्धामध्ये असता का? हो. जाऊ दे, तुम्हाला सध्या सगळंच माफ आहे. सध्या जोरात चालू आहे, थोड्या दिवसांनी बघू आपण काय ते सगळं होतं व्यवस्थित.
सांगायचा मुद्दा काय, मी इथे एक नवीन संघ स्थापणार आहे क्रिकेटचा. नवीनच सांगितलं तुम्ही. का हो? अहो क्रिकेटचा संघ तुम्हीच स्थापताना मग अहो एवढंच नाही, आमच्या गंगावेशीतल्या कॅप्टनला बदललं तर ते तुमच्या सांगण्यावरनं बदललं असा इथल्या लोकांचा समज आहे. कारण तिकडे तुम्ही काय काय बदलता हे फक्त तुम्हीच बदलता हे लोकांना माहिती आहे. पण गंगावेशीपासून ते अगदी फार ऑस्ट्रेलियाच्या वेशीपर्यंत तुमचीच सत्ता आहे साहेब. नाही आता तेच करायचं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला जायला काही नवीन खेळाडू मला तयार करायचे आहेत. राजकारणातले काही खेळाडू. अहो काय राजकारण्यांमध्ये खेळाडू वृत्ती वाढली पाहिजे. अजून साहेब तुमचे हे नेते खेळाडू येतात, आम्ही जरा निघू काय तुम्ही निघा, थोड्या वेळाने बोलवतो मी तुम्हाला. धन्यवाद 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 साहेब. कोण आलाय रे? मीच तो. नाही मला कळलं नाही तुम्हीच ते, पण एकदा सांगून टाका तुम्ही कोणते. तुम्ही मला नाही ओळखलेत. सांगा, एक प्रोटोकॉल म्हणून सांगून टाका. मी प्रोटोकॉल पाळत नाही. तरीच ही अवस्था आहे तुमची नाही का? सांगा, नाव सांगा, कोण तुम्ही? मी अजिंक्य राणे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तुमच्या पुतण्याने पाय घातला असा मला डाऊट आहे. काका मला वाचवा, काका मला वाचवा, काका मला या ठिकाणी वाचवा, काका या ठिकाणी मला वाचवा, आज या ठिकाणी वाचवा काका, आज या ठिकाणी. आलेले आहेत माझे पुतणे आलेले आहे. आता कोणाची नवीन खोडी काढली तुम्ही? आता कशाला परत वाचवायचंय तुम्हाला? काय केलं? अहो या ठिकाणी काका तुम्ही नीट ऐकलेलं नाही मी काय म्हणलो ते. काका मला वाचवा नाही, काका मला वाच हवा, म्हणजे स्टीव वा, मार्क वा, हे जे बंधू आहेत ते माझ्या जाम डोक्यात गेलेले आहेत. मला त्यांची या ठिकाणी जिरवायची म्हणून तो मला हवा. काय बोलताय तुम्ही? व्यवस्थित असं पायाखाली काय? अरे काही नाही पायाखाली घाबर तुम्ही. अरे बघू अरे बापरे, एवढी माणसं जमलेली आहेत. फारच मंडळी जमलेली आहे तिथे. असू असू दे, चांगली गोष्ट आहे, चांगल्या कार्यक्रमाला आलेली आहे. मगाशी ते कोण काहीतरी बोललंय. तुम्ही या ठिकाणी मी बोलत होतो. बोला बोला, काय म्हणतो? मला त्यांची जिरवायची या ठिकाणी असं म्हणलो. एक मिनिट, याच्यावर मला काहीतरी सुचलेलं आहे. इथून तुम्ही त्यांची कशी जिरवणार, इथून तुम्ही त्यांची कशी जिरवणार आणि कुठल्या धरणामध्ये किती पाणी मुरवणार? अरे हे कशाला आले या ठिकाणी? एक मिनिट, कशाला कशाला आले म्हणजे काय? आम्ही असतो जळी स्थळी काष्टी पाषाणी, आम्ही असतो जळी स्थळी काष्टी पाषाणी ते नातोया. गाण्याची हौस जरा भागवतो तुम्ही ओरडायला. असू दे. आम्ही असतो जळी स्थळी काष्टी पाषाणी, आमची साधी राणे उच्च विचारसरणी. कसली आली आहे साधी विचारसरणी? आरशात बघून कधी बघितलं का स्वतःला पाणी? अरे मला कविता आली, मला कविता आली. तुम्हाला कितीही कविता येऊ दे, तुम्हाला कोणीही साहित्य संमेलनाला बोलवणार नाहीये. हे बरोबर आहे. तुम्हाला नाही मिळणार कवितेची डिग्री, तुम्हाला नाही मिळणार कवितेची डिग्री. साहेबांशी मी आहे आगरी. काय इकडं ॲग्रिकल्चर मिनिस्टर असताना आगरी कोण बोलला? उगाच मला इरिगेशन होईल असं वागू नका. कुणी आव्हान देऊ नका. आव्हान असं म्हणायचंय त्यांना या ठिकाणी. नाही तसा प्रश्न नाही. आपण या संबंधीचा जो विचार आहे तो सगळा नंतर करूच या. पण आधी मुद्दा असा आहे की हा संघ कसा तयार करायचा, हे सगळं पुढे कसं जाणार आहे, हो की नाही? हे पुढे जायला हवं, हे सगळं पुढे सरकायला हवं. बरोबर. काय बटन मला लावला यार? इकडे तो काय आले आले विदर्भाचा अपमान करून आला काय? अरे आमच्यासाठी एकही गाणं नाही तुमच्याकडे? याला काय अर्थ आहे का? सगळ्यासाठी गाणे वाजले, विदर्भासाठी गाणं नाहीये?
आणि हो मला तुम्ही सांगा, तुम्ही पुढे जाऊ कशी शकता? आम्हाला न घेता तुम्ही पुढे जाऊ कशी शकता याचं मला विदर्भासहित स्पष्टीकरण द्या. याचं मला संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, नाही तर आम्ही आमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करू. लक्षात ठेवा. आम्हाला हे अजिबात मान्य नाही. आम्हाला मान्य नाही. हे मान्य नाही आम्हाला. आम्ही तुम्हाला वेगळं होऊ देणार नाही. कारण सरकार आमचंच आहे. रिमोट कंट्रोल आमच्याच हातात आहे. कुठे रिमोट कंट्रोल? द्या ना. सामना कोण छापणार ते आम्ही ठरवणार. काय लिहून देता तुम्ही मला? सामना कोण खेळणार ते आम्ही ठरवणार. नाही त्याचं कसं आहे, मी स्वतः अध्यक्ष असल्यामुळे मी ICICI या ठिकाणी मी स्वतः अध्यक्ष आहे, त्यामुळे संघ काय होईल तो मी ठरवणार. कर्णधार कोण असेल ते मी ठरवणार. तुम्ही ठरवणार म्हणजे हा अन्याय विदर्भावर. तुम्ही कसं काय ठरवू शकता? नाही नाही, मला तुम्ही सांगा, प्रत्येक टायमाला तुम्ही आमच्या हातात ते सीजनल संत्र का देता? अरे एखादा सीजनल बॉल द्या, विकासाचा कसा विकास करून टाकतो बघा आम्ही. या ठिकाणी आले हे आम्ही देऊ तुम्हाला सीझन बॉल हाताळायला. आम्ही आहोत ना, काळजी कशाला करता? अरे पण तुम्ही कोण आहात? मी CM मुख्यमंत्री. कोणत्या राज्याचे? आपल्याच. अरे बापरे, म्हणजे चंद्रपूरवाल्या भाऊनं काही जांगडबुत्ता केला काय? अरे काल तुम्ही टीव्हीवर बघितलं तेच होते. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय. हे बघा, तो मीच आहे मुख्यमंत्री. हल्ली काय कार्बन कॉपी पाठवतात की काय? अहो कॅबिनेटचे मुख्यमंत्री होत आहेत हे शॅडो कॅबिनेट. चला चला सरावाला सुरुवात करा. हा मी कर्णधार. मी कर्णधार हेच म्हणजे महेश मांजरेकर सरासारखं आहे की स्वतःची बॅट स्वतःच खेळणार. याला काय अर्थ आहे का? हे माझं काय म्हणणं आहे का, जो कर्णधार असेल तो आपण सगळे मिळून त्या ठिकाणी ठरू. काय येथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एक मिनिट सर, तुमचा काहीतरी जांगडबुत्ता झालाय. तुम्ही कॅरेक्टर चेंज केलाय. तुमच्या दुसरा पुतण्या घुसलाय. माझ्यामध्ये सगळे पुतणे असतात. बोलू का मी आता? हे बस ना बाबा खाली. हा, माझं म्हणणं आहे, कर्णधार जर निवडायचा असेल तर तो मीच असणार. कारण एक तर मी कुणाच्या हाताखाली कामं करत नाही, मला ती सवय नाहीये. माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी माझा मी. हरकत नाही, तशी हरकत नाही. तुम्हाला कर्णधार करायला मला हरकत नाही. पण मुद्दा असा आहे तो की त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून नेट लावून प्रॅक्टिस करावी लागते. मग ऑस्ट्रेलियातलं टायमिंग मला सूट होईल की चांगलं? काय पण आपण 7च खेळाडू आहोत. अहो 7 कुठे? हा 8वा आणलायत ना बरोबर. अरे हा तिकीट आहे का? ही किट बॅग आहे. बघितलं, आपण 7च खेळाडू आहोत. कसं खेळायचं? अरे वेडात मराठे, वीर दौडलेले 7च ना. इथे काय प्रॉब्लेम आहे? माझं स्पष्ट म्हणणं आहे की पक्ष छोटाच असला पाहिजे, सुटसुटीत. उगाच गर्दी कशाला? नंतर नावं लक्षात ठेवायला प्रॉब्लेम होतो. आपण छोटा पक्ष करूयात, सरावाला सुरुवात करूयात आणि पुढे जाऊयात. आपण हरकत नाही. आपल्याला फिल्डिंग लावूया. चला फिल्डिंग लावूया म्हणतात. कुणाला उचलायचंय? कुणाला उचलायचंय? मला उचलायचा प्रयत्न आतापर्यंत अनेकांनी केलेला आहे. कुणाला शक्य झालेलं नाहीये ते. नसता विचार करू नका. तिकडे काय तो ट्राय करा. यांना 12वा खेळाडू करा. काय कळतं यांना खेळातलं? मला कळतंय. हा बराबर कळतंय. पतली गली, डिंचक गल्ली, तेली गली. घेऊ नका. मग कोणाला घेणार? मला सांगा, कर्णधार कोण होणार आहे? मला ते सांगा आधी. मी होणार कर्णधार. मी नाही बघा, तुम्ही मलाच करा कर्णधार. तुम्ही मलाच करा कर्णधार, कारण मला नाहीये कुणाचा आधार. हे बघा, मी मुख्यमंत्री आहे. शी माय एम इज, मी एका चेंडूमध्ये 3 गडी बाद केलेले आहेत. चंद्रपूर, नागपूर, जळगाव.
नाही, हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्याला तिकडे जाऊन मुळात खेळ खेळायचा आहे, तो शिव्यांचा खेळ खेळायचा आहे, आपल्याला राजकारण्यांचा खेळ खेळायचा आहे. आणि मुळात तिथली लोक स्लेजिंग फार करतात, बोलताना स्लेजिंग फार करतात. म्हणजे मला म्हणायचंय की कांगारूंच्या विरोधात खेळ खेळायचा आहे. कांगारूंच्या विरोधात खेळ खेळायचा आहे. कांगारूंच्या विरोधात खेळ खेळायचा आहे तर मीच होणार कर्णधार. तुम्ही कसं वाटेल ते कांगारूंच्या विरुद्ध अस्वल? काहीतरी मुद्दे वेगवेगळे काढू नका. मी मगापासून सांगतो आहे की ऑस्ट्रेलियामध्ये जायचं असेल तिथे स्लेजिंग चालतं. स्लेजिंग चालतं तिथे, कळतंय का तुम्हाला? स्लेजिंग म्हणजे काय? इथपासून तयारी आहे. एक मिनिट, काळजी करू नका. मी समजवतो तुम्हाला काय असतं ते. मी सांगतो तुम्हाला कसं यायचं ते. जेव्हा माणसाचं होतं एजिंग, जेव्हा माणसाचं होतं एजिंग, काय करता डायरेक्ट स्टेजवरती? मध्ये जरा डोळ्या लागला. माणसाचं होतं जेव्हा एजिंग, माणसाचं होतं जेव्हा एजिंग, तेव्हा त्याला करता येत नाही ढिंचाक ढिंग. आता काय करू? काहीतरी बोलू नका. काय आहे आपल्याला तिथे स्लेजिंग म्हणजे शिव्या. ते खेळाडू फार शिव्या देतात. मी आहे ना, मी होणार कर्णधार. शिव्या द्यायच्या. अरे मग आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात का? अरे माझ्या जिभेला हार नाही. हार नाही रे, हा ड असते ते ड. तुम्हाला ड म्हणता येत, तुम्ही शिव्या काय देणार आहे? सगळ्या मोठ्या मोठ्या शिव्या ड शब्द आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला आता इथून ड चू मीच होणार कर्णधार, कारण मला 101 शिव्या येतात. आपण एक काम करू, आपण मुळात क्रिकेट मधल्या शिव्या ज्या आहेत त्या देता येतात का बघू. आपण अंताक्षरी खेळू, ज्याला सगळ्यात चांगल्या शिव्या देता येतील असेल संघात. अर्थातच शिव्यांची सुरुवात मी करणार आहे. शिव्या ज्या आहेत ते क्रिकेट मधल्या असाव्यात असं मला. क्रिकेट मधल्या शिव्या आहेत. तुझ्या आईचं शॉर्ट लेग. पुतणे तुमच्यावर ग आलाय. ग पासून पुढचं सुरू करा. आज या ठिकाणी ग साजनी. अहो शिव्या द्यायच्या आहेत. शिव्या गाणी कसली म्हणतायत? गाळी गाळी द्यायची आहे. आज या ठिकाणी ग ना. ग काय आलं? ग गल्लीत जाऊन धुतला तुझ्या बाला. ल आलंय ल, तुमच्यावर नाही. हे दुसरा तुझ्यावर आलेलं आहे. काय आलं माझ्यावरती? ल ना. अरे लॉंग लेग तोडून पवेलियनच्या बाहेर टाकेल डायरेक्ट लॉंग ऑनला. डायरेक्ट खळखटे आहे. आलंय कोण? कोंबडी कोंबडी कोंबडी. कॅच सोडल्यावर कोंबडीच म्हणतात ना. तुमच्यावर ड आला. मला तुमचा शब्द नको. तुमच्यावर विश्वास नाहीये. एक मिनिट, त्यांचा शब्द माझ्याकडे घेतो मी. ते माझ्या बाजूला राहतात. आम्ही दोघं एकमेकांच्या बाजूला राहतो. असं आहे. ड जो आहे तो मी घेतो माझ्याकडे. ड ड ड बरोबर. डकवर्थ लुईसने केला गुत्ता. डकवर्थ लुईसने केला गुत्ता. चांगलं खेळून हातात नाही सत्ता. चांगलं खेळून हातात नाहीये सत्ता. चिंता ता चिता चिता चिंता. अरे काय करा? कसं नेणार ह्यांना? अरे शिवी देतो का ओवी घेतो? शिव्या द्यायच्या. शिव्या मला येतं. शिव्या चला तुम्ही निघा, आतमध्ये निघा. कसा यांना मी खेळायला घेऊन जाणार आहे काही कळत नाही आहे. हे सगळं नामोनिशाण संपवून टाकतील. त्यापेक्षा मी पुढची काही नॉमिनेशन सांगतो, ती फार महत्त्वाची आहेत. तर पुढची नॉमिनेशन्स आहेत विधान परिषदेसाठी. माफ करा. नामांकन चित्रपट विभाग भाग 1 सर्वोत्कृष्ट कथा ही नामांकनं आहेत. महेश केळुसकर चित्रपट नागरिक. मधुगंधा कुलकर्णी चित्रपट एलिझाबेथ एकादशी. समृद्धी पोरे चित्रपट डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. सर्वोत्कृष्ट पटकथा ओम राऊत कौस्तुभ सावरकर लोकमान्य. आशिष रायकर सुबोध खानोलकर संदूक. आदिती मोघे कॉफी आणि बरंच काही. नामांकन चित्रपट विभाग भाग 2 सर्वोत्कृष्ट संवाद. उपेंद्र सिधये चित्रपट किल्ला. आदिती मोघे चित्रपट कॉफी आणि बरंच काही. मधुगंधा कुलकर्णी एलिझाबेथ एकादशी. धन्यवाद. कुठे गेले अँकर? कुठे गेले?
अरे अँकर कुठे? काय झालं? काय काय झालं? अँकर कुठे? काय आम्ही इथे आहोत, इथे आम्ही आलो. हा द अंकुश चौधरी काय झालं? हा करेक्ट. काय प्रॉब्लेम काय? आता एकदम इथे कसे काय आला तुम्ही? इथे कसे काय आलं? हा मग काय चाललंय तुमचं? काय चाललंय? एवढ्या सेलिब्रिटींची नावं घेतली, एक महत्वाचं नाव विसरता तुम्ही. कुठलं नाव विसरलो? काय फालतूगिरी लावली तुम्ही? एक मिनिट, काय झालं? अरे मराठी माणूस आहे आणि त्याचं नाव घेत नाही, एवढा मोठा सुपरस्टार. काय झालं तुमचं? कोण? कोण म्हणजे? एक ओ राईट, मी विसरले. हा रणबीर कपूर ना. तुझ्या आवडीचं नाही. आणि मराठी आहे काय तो? दुसरा दुसरा सुपरस्टार, मेगा स्टार. शाहिद कपूर. तुला इथे शहीद करेन आता. अरे अरे मोठा मोठा म्हणजे केवढा मोठा? हा मोठा. मराठी आहे तो. मराठी आहे तो. मराठी आहे. मला आलंय. हा टायगर श्रॉफ. हा बरोबर, अशोक सराफांचा मुलगा. करेक्ट. कुठून आलात तुम्ही? काय झालं? कोणाचा मुलगा? अशोक सराफ. अरे अशोक सराफ ना रे, जॅकी श्रॉफ यांचा मुलगा ना तो. आणि मराठी आहेत का ते? काय करतो तू? अरे मोठा स्टार आहे, मेगा स्टार. अरे बॉलिवूड मधला बाहुबली. काय नाव सांग आता एकदम पटकन. सलमान खान. काय? याचा आता कुठला पिक्चर आलाय का? दगरू. गुरु नाही रे, नीट बोल, तिथे दादा पण बसलाय. बरोबर आहे, दादा बसलाय. सिनेमाचं नाव दगरूच आहे ना? गुरु नाही, गुरु आहे, गुरु. द गुरु, द सायलेंट आहे तो. हल्ली सगळ्या सिनेमासाठी द अंकुश चौधरी लावतो. तुला माहिती आहे कारण त्याचं काय ते? काय? या वर्षी त्याचे गाजलेले सिनेमे बघ. हा. दुनियादारी, डबल सीट, हा. दगडी चाळ, हो. दगरू. एका वर्षात एवढे पिक्चर गाजले म्हणून वाटतं का थापा मारायचा? आम्ही ऐकून घ्यायचं. द वर्ण देऊ. अरे काय करतो? सलमान खान. अरे वडिलांचं नाव काय? सलीम खान. आईचं नाव काय? माहितीच नाही आहे. सुशीला. मराठी आहेत त्या. हो. अरे माहीमध्ये त्यांचं माहेर घर आहे. हो. हा घरात गणपती दरवर्षी येतो त्यांच्याकडे. काय सांगतो? आणि छान मराठी बोलतो तो. हो. दाखवा गाणी, त्याची गाणी दाखवा आवडीची. आम्हाला काय माहिती आता त्यांची आवडीची गाणी अरे कुठली ते? कोणी अँकर केलं तुम्हाला? साधी गाणी माहिती नाही. चला निघा, अरे, चला निघा निघा. आम्हाला काय माहिती आता? सलमान खान यांच्या आवडीची गाणी तुमच्या समोर सादर करायला येत आहेत. कश्मीर माझनी.
अरे काय प्रॉब्लेम झाला? झालं ना आता सगळं व्यवस्थित? काय म्हणणं तुझं आता? झालं ना मनासारखं? काय चाललंय तुमचं? अरे काय चाललंय यार? मराठी माणूस सांगितलं, हिंदी गाणी दाखवता तुम्ही. मग आता तुम्हीच दाखवलीत ना ती. अरे मराठी गाणं हवं ना त्याच्या आवडीचं. मला काय माहिती मराठी गाणं कुठलं आवडतं ते? केलं तुम्हाला अँकर. मग एक मिनिट थांबा, मी आता फोन लावतो. एक मिनिट थांबा. ते विचारतात सलमान खानला फोन वाटेल ते काही सांगतो. सलमानला फोन. हा भाऊ. भाऊ कदमला फोन लावला. अरे सलमान भाऊ. हा भाऊ बोला भाऊ. कुठलं गाणं भाऊ? ते गाणं भाऊ? हा दाखवतो ना भाऊ. सलमानला फोन म्हणे काय वाटेल ते कुठलं घ्या बोला. नाही सर हो बरोबर सर. काय बोले जोशी भाऊ म्हणाले? नाही हा भाऊ बोला कुठलं गाणं? अच्छा अच्छा हा दाखवतो भाऊ. ओके ओके डन. वा सुपर. कुठलं म्हणाले? आता हे पण मी सांगायचं. चला निघा. चला निघा. काय तुमचं काम आता मी करणार आहे. चला निघा. चाललो. एक मराठी गाणं घेऊन येत आहेत. आपला चल हवा युद्धाचा सुपरस्टार कुशल बद्रिके. कोण कोण आरडाओरडा करते? त्यांना थांबवा रे जरा. थांबवा जरा. कोण आरडाओरडा करते? थांबा जरा. थांबा जरा. थांबा जरा. थांबा जरा. तुम्ही जरा बसून घ्या. अरे नाही रे तुम्ही बसून घ्या जरा. कोण आहे ते? अरे मला बोलायचा 1 मिनिट थांब. तू डॉक्टरिया फोटो काढ भारीतला. जाम भारी रे. कुठला कॅमेरा मोबाईल लावून देतो का बोल आपल्या. एक मिनिट थांब रे. अवधूत गुप्ते साहेब कुठं बसले? अरे अवधूत गुप्ते साहेब कुठं बसले? कुठं रे ते? कुठं लपून बसले? सर इकडे बाहेर या. माझा आक्षेप तुमच्यावर. तुम्ही अकरे बाहेर या. लवकर या. फक्त 3 पर्यंत मोजू शकतो कारण तावरच माझं शिक्षण झालंय. माझ्या कोल्हापूरमध्ये येऊन माझ्यावर आक्षेप घेणार कोणाला इथं बघू दे. सर तुम्हाला सांगतो सर माझा आक्षेप आहे तुमच्यावर म्हणून मी हा कार्यक्रम इकडे थांबवलाय सर. काय आक्षेप आहे? मी तुम्हाला सुपारी दिली होती गाणे. आई शपथ जाम सेक्सी दिसता सर तुम्ही. सर मी तुम्हाला सुपारी दिली होती गाण्याची. तुम्ही आलात पण तुम्ही गाणं नाही गायलात सर. इकडंच लोकांच्या समोर काय ते दूध का दूध आणि पाणीचं सरबत होऊ द्या. असं कधी झालं पण बोलवलं तर मी नाही. हो सर तुम्हाला मी बोलवलं होतं आणि मग मी एक डायलॉग पण बोललो होतो. कुठला? अरे अवधूत गुप्ते सर म्हणजे काय माधुरी दीक्षित आहेत का त्यांना नुसतं बघायला? सर मी असं बोललो होतो. तुम्हाला राग आला होता मग तुम्ही गायलेच नाहीत सर. मग काय करू आता? काय म्हणणं काय? सर आमच्यासाठी प्लीज तुम्ही गा सर. अरे मी इथे कधी पण माझ्या कोल्हापूरने मला हाक मारली की मी इथे येऊन कुठे पण गातो. मिरजकर तिकटीवर गातो,
भवानी मंडपात गातो, कुठं बी गाऊ शकतो. सांगा कुठं काय. सर मग इथं गा सर, आमच्या लोकांसाठी इकडं गा तुम्ही. गाऊ गाऊ. हे गाणं मी खास कोल्हापूरसाठी केलेलं आहे. ही कविता मी ज्यावेळेला मेरी मधुबाला झालं होतं त्यानंतर कोल्हापुरात माझा पहिला कार्यक्रम झाला होता, त्यावेळेला मी ही कविता केली होती आणि वाचली होती. आता त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स केल्यात. ती कविता वाचल्यानंतर मी माझं गाणं सादर करणार आहे, कोल्हापूरवरचं गाणं. खळाळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर, खळाळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर, मनातल्या माणुसकीचा पाझर कोल्हापूर. रंकाळ्यावरचा वारा कोल्हापूर, पन्हाळ्यावरच्या धारा कोल्हापूर. खासबागेतली कुस्ती कोल्हापूर. मध्ये शिट्ट्या बिट्ट्या द्या की जरा, पटतंय का नाही पटत आहे? हा आता कसं आहे. खासबागेतली कुस्ती कोल्हापूर, दुपारच्या जेवणानंतरची सुस्ती कोल्हापूर. खासबागेतली कुस्ती कोल्हापूर, दुपारच्या जेवणानंतरची सुस्ती कोल्हापूर. देवल क्लबचं क्लासिकल कोल्हापूर, देवल क्लबचं क्लासिकल कोल्हापूर. केशवरावचं फार्शिकल कोल्हापूर. चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर, चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर. मनानं शरीरानं बेधुंद कोल्हापूर. मिसळीचं वाटण कोल्हापूर, मिसळीचं वाटण कोल्हापूर. आणि पांढऱ्या रश्श्यातलं मटण बी कोल्हापूर. विन्या मिल्या पशा कोल्हापूर. पर्या दिप्या मह्या कोल्हापूर. शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर, शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर. राजकारणातला गेम कोल्हापूर. हे आवडलं बघा. शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर, राजकारणातला गेम कोल्हापूर. तुमच्या आईला दादा कोंडक्यांचं माप कोल्हापूर, दादा कोंडक्यांचं माप कोल्हापूर. ढोलकीची थाप कोल्हापूर. शाहिरीचा बाज कोल्हापूर. गळ्यातला साज कोल्हापूर. ताराबाई पार्कातलं चुनचुनीत कोल्हापूर, ताराबाई पार्कातलं चुनचुनीत कोल्हापूर. आणि शिवाजी पेठेतलं झणझणीत बी कोल्हापूर. ताराबाई पार्कातलं चुनचुनीत कोल्हापूर, शिवाजी पेठेतलं झणझणीत कोल्हापूर. स्टँडवरचे पोहे आमलेट कोल्हापूर, स्टँडवरचे पोहे आमलेट कोल्हापूर. आणि पलचं जिमलेट कोल्हापूर. महाद्वार रोडवरच्या पक्ष्यांचं कोल्हापूर, महाद्वार रोडवरच्या पक्ष्यांचं कोल्हापूर. आता कळलं जरा, दोनदा सांगितल्यावर. महाद्वार रोडवरच्या पक्ष्यांचं कोल्हापूर. चकचकीत रिक्षांचं कोल्हापूर. पिठातली शिट्टी कोल्हापूर, पिठातली शिट्टी कोल्हापूर. रस्सामंडळात जमलेली भट्टी कोल्हापूर, पिठातली शिट्टी कोल्हापूर. रस्सामंडळात जमलेली भट्टी कोल्हापूर. मातीमध्ये पसरलेलं घोंगडं कोल्हापूर. नखशिखांत रांगडं कोल्हापूर. आमच्या सुरेश वाडकरांचा गळा कोल्हापूर, सुरेश वाडकरांचा गळा कोल्हापूर. उसाचा मळा कोल्हापूर. दसऱ्याला उधळलेलं सोनं कोल्हापूर. आणि शिमग्याला पेटलेलं बेनं कोल्हापूर. दिवाळीतला भुसनळा कोल्हापूर, दिवाळीतला भुसनळा कोल्हापूर. नाद खुळा पिवळा निळा कोल्हापूर. दिवाळीतला भुसनळा कोल्हापूर. नाद खुळा पिवळा निळा कोल्हापूर. कराड सांगलीची भाषा कोल्हापूर, कराड सांगलीची भाषा कोल्हापूर. बेळगावची आशा कोल्हापूर. कराड सांगलीची भाषा कोल्हापूर. बेळगावची आशा कोल्हापूर. दोस्तीच्या हाकेला साध कोल्हापूर, दोस्तीच्या हाकेला साध कोल्हापूर. पण नडाल तर लयबाद कोल्हापूर. दोस्तीच्या हाकेला साध कोल्हापूर. पण नडाल तर लयबाद कोल्हापूर. महाराष्ट्राची शान कोल्हापूर, महाराष्ट्राची शान कोल्हापूर. शाहूंचा अभिमान कोल्हापूर. ज्योतिबाचा हात कोल्हापूर. अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर. माझ्या दाजीबाचा सूर कोल्हापूर. मेरी मधुबाला का नूर कोल्हापूर. जिथे जिथे जे जे भरपूर पुरेपूर ते माझं कोल्हापूर.
तर राजहंस आता आपण जर तात्विक चर्चा करणार आहोत, काही विशेष माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. मला असं विचारायचं की केतकी माटेगावकर जे असतात ते नेहमीच मोठेपणे प्रिया बापट होतात, ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही केतकी माटेगावकर प्रिया बापट होतात हे सत्य आहे. अच्छा, तुम्ही बघा ना त्यांचा चित्रपट काकस्पर्श बघा, टाइमपास बघा, ह्याच्यामध्ये ते दाखवलेले. बरोबर आहे. पण केतकी माटेगावकरची प्रिया बापट होते, पण ती फक्त अभिनयात होते का गाण्याचे गुण पण त्यांच्यात उतरतात? नाही गाण्याचे गुण उतरतात, ते आता गुण दिसणार आहेत तुम्हाला. कसं काय? कारण प्रिया बापट आता स्वतः गाणार आहेत. ओ हो, प्रिया बापट स्वतः गाणार आहेत आणि केतकी माटेगावकर काय करणार आहेत? हा त्या ना